Hello everyone, welcome to my channel. In today's video you can see cabbage, yes, कोबीची भाजी, but not in a Maharashtrian style, something different. कारण आपण नॉर्मली मराठी पद्धतीचा चना डाळ किंवा मटर टाकून करतो, बट आज मी तसं करत नाही. लिटल इन्ग्रेडियंट्समध्येच बनवलेली आहे. यू कॅन सी मी सिटिंग इन द लिव्हिंग रूम अँड चॉपिंग द वेजी. वेदर चेंज होतं, थोडं वातावरण चेंज झालं की आपल्या हेल्थमध्ये पण थोडंसं प्लस मायनस असतं. सो माझं पण आज थोडं असंच होतं, बट इट्स ओके. यू डोंट हॅव टू पुश युअर सेल्फ. Just be in your comfort zone and do your house chores. So yes, I started just doing my work in the kitchen and then I washed the veggie properly. Drain करायचं आहे. कोबीमध्ये अजिबात पाणी नसायला पाहिजे, स्पेशली ह्या पद्धतीची भाजी करताना, नाहीतर ती चिकट होऊन जाते. टुडे आय एम यूजिंग ऑलिव्ह ऑइल इन माय रेसिपी. सो थोडंसं ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की जिरं आणि राई ॲड करायचं आहे. आणि जे इन्ग्रेडियंट्स मगाशी तुम्ही पाहिलात, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची, हे आपल्याला ॲड करायचं आहे. हे ॲड करून झालं की पूर्ण पाणी तुम्हाला ड्रेन करून टाकायचं आहे. नंतर आता आपल्याला गार्निश करायचं आहे. फ्रेश कोकोनट, नंतर आपलं शेंगदाण्याचं कूट आणि लिंबू आणि चिमूटभर साखर. ओके, सो हे सगळं तुम्ही गार्निश करायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अँड नाव यू कॅन हॅव दिस विथ नाईस गरम गरम चपाती. मस्त पातळ लाटायची चपाती आणि छानपैकी अशी गरम गरम ह्या भाजीबरोबर ट्राय करायची. यू हॅव टू ट्राय दिस वेन द फूड इज रिअली व्हेरी वॉर्म. ओके, सो डू लेट मी नो हाऊ इट टर्न्ड आउट अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.